प्रकाशनाचे प्रमुख ज्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं संघर्षाचं ते रावसाहेब कसबेजी, माझे मित्र रत्नाकर गायकवाडजी, या पुस्तकाचे लेखक बाई नगराळेजी, विश्वनाथ शेगावकरजी, माझे मित्र उल्हास पवारजी, जे आमच्या पक्षाच्या वतीने एन्सायक्लोपीडियाचे आहेत ते नगराळे कुटुंबीय, उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे रावसाहेबांचं भाषण झाल्यानंतर माझं भाषण न ठेवलं तर बरं झालं असतं असं मला वाटतं. कारण जो विचार घेऊन जायचा असतो तो विचार त्यांनी मांडलेला आहे, खूप चांगल्या तऱ्हेनं मांडलेला आहे. पण अध्यक्ष म्हटल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे आणि बोलल्याशिवाय मी काही इथून जाणारही नाही. बाई नगराळे त्यांचा माझा संबंध फार वर्षापासूनचा आहे, पण आम्ही जवळ आलो ते काँग्रेस पक्षामध्ये ते आले त्याच्यानंतर आम्ही जवळ आलो. मी संघर्ष हे पुस्तक अतिशय लक्षपूर्वक वाचलं आणि ते वाचत असताना ज्याचा उल्लेख श्रीयुत गायकवाड साहेबांनी केला की दलित चळवळीमधल्या लेखकांची जी मुवमेंट होती त्याच्याविषयीचं भाष्य केलं आणि ढाले ढसाळ आणि नंतरचे सगळे गायकवाड वगैरे सगळेच आले तिथं. कारण एकाच लेखकाचं नाव घेणं बरं नाही, पण ज्या वेळेस ही सगळी व्यक्तिचित्र आणि चरित्र लोकांच्या समोर आली, हाही मोठा वाद झाला की ह्या चरित्रामधून आपल्या जातीची सगळी लक्तरं बाहेर दाखवावीत का? पण ती दाखवल्याशिवाय कळणारच नाहीत. मला वाटतं की भाई नगराळेंनी ज्या तऱ्हेनं हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, ज्याचा उल्लेख शेगावकरांनी केला की स्वातंत्र्यापूर्वीचं आणि स्वातंत्र्यानंतरचं चित्र आणि स्वातंत्र्यानंतर देखील अशी परिस्थिती आहे की जनावरांचं मांस, जनावर गेल्यानंतर सुद्धा घरी ते मांस आणायचं आणि त्याचे तुकडे पाडायचे आणि ते वाळवट ठेवायचे आणि ते वाळवट ठेवून परत 15-20 दिवसांनी आपल्याला खायला द्यायचे. आणि ते वाचत असताना तुम्ही जनावरांचा उल्लेख केला, पण दुसऱ्या आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा बकऱ्याचे तुकडे असे करायचे, ते माझ्या डोळ्यासमोर यायचे. अर्थात काही लोक बकऱ्याचे तुकडे करायचे, काही जनावरांचे करायचे, पण ते परिस्थितीमुळे करत असत. ती सत्य परिस्थिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि सत्य परिस्थिती सांगत असताना त्यांनी जे खरं तत्वज्ञान सांगितलं की तरुणांना की कितीही वाईट परिस्थिती आली तर तुम्ही त्याला तोंड दिलं पाहिजे, पळून जाता कामा नये. आणि मला वाटतं की तो सगळ्यात मोठा संदेश त्यांनी दिलेला आहे की मी ज्या समाजातून येतोय, धडपड करून शिकतोय आणि त्यांच्या शिक्षणाच्या करता म्हणून जी सगळी गावापासून ते धुळ्यापर्यंतचा सगळा प्रवास, त्याच्यानंतर पुण्यापर्यंतचा प्रवास
हॉस्टेलमध्ये राहणं, तिथं रात्री न पोचणं, त्यामुळं त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. पण हे करत असताना तो संदेश हा दिलेला आहे की आम्ही स्वातंत्र्यानंतर देखील इथपर्यंत आलो, पण अजूनही आम्हाला सर्व काही मिळालेलं नाही आणि ते मिळवण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. सोडून द्या एक कोण कुठल्या परिस्थितीमधून आहे. मी तर सगळे हे वाचत असताना माझ्या डोळ्यापुढे तो दिवा दिसत होता, यह कहाणी है दिये की और तूफान की. तसं यांचं जीवन आहे. हा माणूस हा तुफान आहे आणि त्या तुफानामधला असा थरथरता दिवा घेऊन निघालेला आहे आणि तो दिवा काही तो विझू देत नाही. किती कष्ट केले त्यांनी. पण एवढा सगळा त्रास होऊन देखील त्यांनी संयम सोडला नाही, जिद्द सोडली नाही आणि मनाची त्यांनी जे ध्येय बाळगलेलं होतं की आम्हाला एक नवी पिढी उभी करायची आहे, तर ती शिक्षणाच्या क्षेत्रातून पुढे उभी करायची आहे. म्हणून मी ऑफिसर झाल्यानंतर एज्युकेशनल ऑफिसर होईल आणि उद्याचा नवा गडी उभा करेन, अशा प्रकारची भूमिका त्यांनी. ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यांना दुसरीही नोकरी मिळाली, पण तीही सोडून परत ते शिक्षण क्षेत्रामध्ये आले. ह्याला मनात असल्याशिवाय होत नाही आणि मनाची ताकद एवढी जबरदस्त असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. ते IAS, IPS सगळा प्रयत्न करत होते. ते IPS नाही म्हणाले, पण त्यांनी शिक्षणाचं क्षेत्र निवडलं आणि मला एज्युकेशनल इन्स्पेक्टर त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये ते एज्युकेशन कडे वळले. पण जी मनामध्ये जिद्द होती की मला एक दिवस इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस मध्ये यायचं आहे आणि त्यांनी बुद्धिराजाचं नाव त्यांनी तिथे घेतलं. पहिल्यांदा भेटले ते कलेक्टर बुद्धिराजा होते. ते माझ्याही हाताखाली त्यांनी काम केलं बुद्धिराजाने. गोरा गोमटा खूप कलेक्टर बीड होता, त्याच ठिकाणी तुम्ही कलेक्टर म्हणून झाला. तर चांगले उल्लेख त्यांनी केलेले आहेत की जिथे मला त्रास झाला, जिथे मला माझी इच्छा होती की मी कधी होईल तसं म्हणून, पण त्याच ठिकाणी ते बीडला कलेक्टरही झाले. त्यांनी गायकवाड साहेबांचा आणि त्यांचाही पहिला ज्यावेळेस 82 साली गडचिरोली जिल्हा झाला, त्यावेळेसची त्यांनी पहिल्यांदा गडचिरोलीला गायकवाड साहेब गेले तेव्हा पहिली भेट झाली असं त्यांनी सांगितलं की दोन अतिशय सज्जन ऑफिसर्स, तेही सज्जन आणि हेही सज्जन. खरं म्हणजे IPS जर झाला असता तर तुमचा सज्जनपणा गेला असता. कारण मलाही IPS व्हायचं होतं, पण मी झालो शेवटी सब इन्स्पेक्टर. पण सब इन्स्पेक्टर जवळ पॉवर खूप असते, तशी लाथा घालण्याची शिव्या घालण्याची असते. पण मला तेही काय जमलं नाही. माझी सगळी सर्व्हिस CID मध्येच गेली आणि माहिती काढण्यात गेली. तर तसं तुमचं झालं नाही दोघांच्याही बाबतीमध्ये. पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून आपल्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद समाजाला देण्याचा तुम्ही प्रयत्न केला. मी विचार करत होतो, खरं म्हणजे
हा शिक्षणाचाच ध्यास का घ्यावा? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हेच सांगितलं होतं, पहिल्यांदा शिका आणि मग संघर्ष करा, शिकल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून जो संघर्ष तुम्हाला करावा लागला, अर्धी भाकरी खाऊन मागे संध्याकाळी रामोशासारखी जी भाकरी मागायची, ती घरी आल्यानंतर त्यातल्या त्यात एखाद्या कोणी बाईने ताजी जर भाकरी दिली तर ताबडतोब खायला बसायचे. काय सुरेख वर्णन केलेलं तुम्ही, पण ते सुरेख वर्णन हे आम्हा लोकांना वाटतं, पण आतून जो जीव तळतळतो की ही काय परिस्थिती परमेश्वराने आम्हा लोकांना दिलेली आहे. पण ती परिस्थिती घालवण्याचं काम तुम्ही करता. तुमची आता सगळी मुलं मी बघितलं, भेटले होते सगळे मुलं, मुली, मुलगी, आणि आता चांगल्या ठिकाणी सगळे आहात, पण अजून समाज सुधारला पाहिजे ही भूमिका तुम्ही काही सोडलेली नाही. मला वाटतं रावसाहेब, मी खरं म्हणजे जास्त बोलू नये असं म्हणूनच उभा राहिलो होतो, तेवढ्यात खाली बसावं, कारण तुम्ही जो विचार मांडला तो फार म्हणजे जबरदस्त विचार आहे. तो मी मांडू शकत नाही, कारण मी तसा मवाळ प्रांतातला माणूस आहे, जहाल प्रांतातला नाही, मला ते जमलं नाही. मी आपलं असं करूनच, पण कधी कधी चुकून एखादी गोष्ट होऊन जाते, त्याला काय करणार. पण मला भाईंचं आवडलं की ते असे शांत बसून असतात, काही बोलत नाही जास्त, पण जे करायचं ते करून घेतात. त्यांना आमच्या अलीकडच्या काळामध्ये त्याने केला प्रयत्न, आम्ही देखील त्याने कोला म्हणजे लातूर तिकीट देण्याकरता वगैरे मागे प्रयत्न केला, पण कधी कधी लक लागत नाही, होऊ शकलं नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही भाई. लढते रहो, आखिरपर्यंत लड़ते रहो, हो जाएगा एक दिन आएगा, और वो दिन ऐसा आएगा कि भाई उस जगह पे बैठेगा. भाई, हे क्रांतीचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. हे संपूर्ण संघर्ष पुस्तक हे क्रांतीचं काम. तुम्ही जो संघर्ष सांगितला तो संघर्ष असा साधा नाही आहे. कारण उल्हासराव सांगत होते की तुफानातल्या दिव्याचे कहाणी अजूनही कधी कधी ते लावतात, आणि काय बिघडत नाही हो. आम्ही आमचं सगळं सांगितलं तर होतो. आम्ही गरीब होतो, जनावरांचं मांस खायचं, काय बिघडलं त्यात. जी परिस्थिती होती, आता कोण खात नाही आहे, फार थोडे खातात. त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस खात होते. आता दुसऱ्याला काय ते त्यामधली काय मजा असते ते खाण्याकरता म्हणून ते लोक जातात. परिस्थिती बदलते आहे, पण या बदलत्या परिस्थितीमध्ये देखील आपली संयम शक्ती सोडता कामा नये. आणि ह्या रावसाहेब कसबेने खरं म्हणजे आता खरं त्यांच्यानंतर मी बोलणं हे काय ठीक नव्हतं, पण रावसाहेब जेव्हा विषय मांडतात तेव्हा सगळं डोक्यामध्ये जातं आणि पुढे कशा प्रकारे आपण करावं असा विचार घेऊन माणसं जातात. आज नगराळे साहेबांचं हे पुस्तकाचं प्रकाशन होत असताना तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणामधून आलात. त्यांचा धुळे जिल्ह्यापासून
तो प्रवास पुण्याच्या दोन्ही हॉस्टेलमध्ये, एकच हॉस्टेल तसं ज्ञानेश्वरी हॉस्टेल, तर तिथून त्यांची कशी सुरुवात झाली आणि पुण्यामध्येच ते आता बहुतेक स्थायिक झालेले असावेत असं मला वाटतं. आता काही धुळ्याला ते जाणार नाही आहेत, पण ह्या पुण्यानेही त्यांना स्वीकारलंय. हा शिक्षणावर प्रेम करणारा माणूस, विद्येचं माहेरघर असणारं पुणे, तिथं त्यांनी स्वीकारलं. हेही कौतुकास्पद आहे. आज भाई तुम्ही एक आम्हा सगळ्यांना बोलावलं आणि ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आम्हाला 2 शब्द बोलायला लावले. मी एवढंच तुम्हाला सांगेन की जे तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न उद्याच्या पिढीकरता सफल हो आणि आमच्या सगळ्यांचं जीवन आणखी सुधारेल अशा प्रकारची प्रार्थना करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या संपूर्ण कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही पुढे जात जा. जय हिंद. Thank you, Damleji, for your kind words. Good evening, all dignitaries on and off the dais, respected invitees, Honorable Sushil Kumarji Shinde sir, respected Dr. Rao Sahib Kasbe sir, respected Ulhas Dada Pawar sir, respected Ratnakar Gaikwad Kakaji, Shegavkar Kakaji. It is my absolute honor and privilege to propose vote of thanks on this proud occasion of my father's book release. Today marks not just a launch of a book, but to understand, comprehend and celebrate his sangharsh, that's his struggle, dedication, perseverance and years of wisdom that has been depicted in the book. My father had a great desire that his book should be released at the auspicious hands of all the dignitaries who are present on the dais. First and foremost, I express our deepest gratitude to Honorable Shri Sushil Kumar Shinde ji, a stalwart and a statesman. Sir has been recognized for his immense experience, dedication to public service and unwavering commitment to democratic values and social justice. Also, his political career reflects a commitment to inclusive development and public welfare. Sir, I thank you to chair and grace this function despite your busy schedule. Thank you so much, sir. My father always had an immense desire that his biography be released by someone who is a motivator, a prominent Marathi thinker, writer and an advocate of social movements. Dr. Rao Sahib Kasbe sir has also served as the president of Maharashtra Sahitya Parishad. His writings emphasize the values of social justice, secularism and equality and have made a significant contribution to Dalit literature. My father therefore most appropriately thought of inviting Dr. Rao Sahib Kasbe sir for this purpose. As mentioned earlier, he is a literary giant. His thought-provoking books, which number from 17 to 20, have enriched the Marathi literature. I take this opportunity to thank you, sir, for sparing your time and be present at release of my father's autobiography. Thank you so much, sir. I am truly indebted for the presence of Honorable Shri Ulhas Dada Pawar, sir, who it has been already mentioned that he is an encyclopedia, a great orator, and a reservoir of knowledge related to social, educational, cultural, and political fields of Maharashtra. He has been actively involved in various developmental initiatives and has played a significant role in addressing local issues. Known for his dedication to public service, his leadership has earned him respect among the people and within the political community. Sir, you are one of the best well-wishers of my father, and I thank you for gracing this occasion. Thank you, sir. We see Ratnakar Gaikwad Kakaji as family. As at my father's humble request, he consented to grace this occasion with his esteemed presence. I am very well aware of the fact that he was immensely busy in the
Sachi style stupa inaugural function till the time it took place on 12th of May. I was also an attendee and fortunate enough to accompany my father and be a part of the inaugural function. Sir, we have seen your functioning, which is an unparalleled administration right from our childhood. You have been an icon in the Maharashtra administration. And my father always mentioned the way you functioned as the collector of Gadchiroli district and chief secretary of Maharashtra. It is so kind of you to find time and encourage all of us. Thank you, Kakaji. I also thank Shegaonkar Kakaji, who is our family again and has come all the way from Chennai. I thank Dr. Dilip Patil, who has also come from Dhure, who took care of my grandparents. I thank all of the attendees herein. I thank SP in charge of CPR for making this auditorium and other facilities available to us. It is a self-published book, and herein the book has been officially assigned an ISBN number, that is International Standards Book Number, by the Raja Ram Mohan Roy National Agency, that is of Ministry of Education. Herein, that is all those who are here who have made this journey a reality. I would like to thank especially Tushar Joshi, who is our family and a childhood friend, for organizing this event, the designer, editor, the designer printers. Their efforts, precision and professionalism has turned this journey into a reality. Prasad Kulkarni, the event organizer. I extend my heartfelt gratitude to all our friends, family members, well-wishers, Savitribai Phule Pune Vidyapith authorities, law college principals, faculty, especially Dr. Archana Gosavi, wife of our Honorable Vice Chancellor Suresh Gosavi sir of Savitribai Phule Pune University, for being here and gracing the occasion. And all those who have come and supported this journey. And most importantly, I want to express my deepest respect and love for my father. Your discipline, intellect, passion for knowledge and tireless effort have always inspired us. Thank you for bringing this meaningful, erudite, astute literature for the coming generations, Papaji. This book is not just a publication, but it is a legacy. It's an extreme proud moment for the whole of Nagrale family. So I really thank you all for being a part of this. Thank you once again to everyone. And let's honor this literature. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि मित्र परिवारांचे नगराळे परिवारातर्फे मनापूर्वक आभार.